उपनगरीचे मानबिंदू असलेल्या सिंहगड किल्ल्यावर लॉकडाऊन नंतरचा पहिला ट्रेक तळजाई वर्कआउट वॉरियर्स या ग्रुपने रविवारी यशस्वीरित्या पूर्ण केलाय। या ग्रुपमधील सदस्यांचा हा ट्रेक करण्यामागील उद्देश होता तो म्हणजे लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच एक बदल हवा होता। रोज तळजाईला जाऊन वर्कआउट तर होतोच, पण एकदा आपल्या पुण्यातील नैऋत्य दिशेला असणारा उंच आकाशात दिसणारा आणि आकाशवाणी केंद्राचे 2 टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड याला भेट देणं आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून मनशांती प्राप्त करणं। ग्रुपमधील राहुल, सागर, स्वप्नेश आणि रीता यांनी अत्रकवाडी या गावातून ट्रेक चढण्यास सुरुवात केली। जसजसे वर चढू लागलो तसतशी घरे, शेती, रस्ते छोटे छोटे होऊ लागले। आजूबाजूची हिरवे रान, डोंगर, त्यावरील ऊन सावलीचा खेळ, सुसाट वारा आणि धुकं यांचा अनुभव घेत सिंहगडचे हे राजविंड रूप मनात साठवत ट्रेक यशस्वी झाला। ग्रुपमधील राहुल गायक असल्याने त्यांनी इतर ट्रेक करणाऱ्यांचेही जुनी गाणी गाऊन मनोरंजन केलं। विशेष म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या सगळ्यांचा त्या ट्रेकमध्ये समावेश होता। चला तर पाहूया सदस्यांचा अनुभव कसा होता। आज हा योग आमच्या हुरुन्नरी सभासद जे आहेत रीटाजी त्यांच्यामुळे आज आम्हाला लाभला आणि चांगला एक्सपिरियन्स आहे। खूप वर्षानंतर मी इथं आलो, म्हणजे बराच खंड पडला माझ्या ट्रॅकिंगला इथे येण्याचा, पण आज इथे येण्यामुळं आज येण्याचा जो चान्स लागला तुमच्यामुळे आम्हाला लागला आणि इथे आल्याने बऱ्याचशा गोष्टींना आम्हाला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। ते पिठलं भाकर, कांद्याची भजी आणि मनसोक्त आनंद घेतला आणि आम्ही एरवी डेली आम्ही तळजायला जात असल्यामुळे आमचा रोजचा वर्कआउट असतो, त्यामुळे आज आम्हाला इथे येण्यासाठी अशी काय फार अडचण झाली नाही आणि त्यामुळे आम्हाला हा ट्रेक इझिली चढकर तळजाई वॉरियर ग्रुपमधून पुण्यातून आलेलो आहे आणि आजचा एक्सपिरियन्स आम्हाला खूपच छान वाटला। आज पहिल्यांदाच मी सिंहगडला आलेलो आहे आणि आज सिंहगडचं ट्रेकिंग आम्हाला खूप छान वाटलं आणि आमचा वर्कआउटचा जो काही पोर्शन होता तो आज दिवसभरात कंप्लीट झालेला आहे आणि अशा रीतीने आम्हाला सिंहगडची ट्रेकिंग खूप छान वाटली। धन्यवाद। ती आहे तुमच्याशी, म्हणजे जे पण तुम्ही गडावर आले तर फक्त प्लॅस्टिक बॉटल्स, हे जे कचरा आहे प्लॅस्टिक्स, हे तुम्ही गडावर टाकू नका, हे माझी विनंती आहे। जे पण तुम्ही कचरा नेणार गडावर, म्हणजे जे पण खाण्याचे पदार्थ आहे तिकडे कचरा अजिबात करू नका। जे प्लॅस्टिक्स आहेत, प्लॅस्टिक बॉटल्स आहेत ते तुम्ही तुमच्या सोबत न्या, कारण हे महाराजांचं जे आपल्याला एक शिकवण। ट्रेक करायला आवडतं हो? मग तुमचा हा फर्स्ट ट्रेक आहे का? पहिल्यांदा आले तुम्ही इकडे? खूपदा आले? अरे। प्रतिनिधी रीता शेटिया, महाराष्ट्र न्यूज, पुणे। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।